नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दी अभ्युदय अकॅडमीच्या YouTube चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आजचं जे आपलं काय डेली न्यूजपेपर अनालिसिस असणार आहे का, ते असणार आहे 24 जानेवारी या दिवसाचं. ठीक आहे. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या असणाऱ्या सेशनला. स्टार्ट करत असताना ॲज अ रेफरन्सेस काय काय यूज करतो आपण? द हिंदू, लोकसत्ता, सकाळ, इंडियन एक्सप्रेस असेल, डेक्कन क्रॉनिकल, PIB असेल, ऑल इंडिया रेडिओ असेल, याचे कंटेंट यूज करतो. जेणेकरून डाटा आपला हा ऑथेंटिकेट असेल. तुम्हाला या असणाऱ्या लेक्चरची पीडीएफ हवी असेल, सोबतच डेली अपडेट्स पाहिजे असतील, तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. त्याची लिंक आहे द अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर. या लिंकच्या माध्यमातून तुम्ही टेलिग्रामला ऍक्सेस करू शकता आणि कनेक्टेड राहू शकता. चला आपला स्टार्टिंग बुस्टर क्वेश्चन घेऊया. काय क्वेश्चन पहा. चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकतंच कोणत्या असणाऱ्या शहराला ऍज अ केंद्र म्हणून नियोजित केले या असणाऱ्या आयोजनासाठी? मग तो कोणाचा उल्लेख आहे? पुण्याला निवडलंय, चेन्नईला, अहमदाबादला का हैदराबादला निवडलेलं आहे, हे तुम्हाला सांगायचं. याचं उत्तर मी तुम्हाला सेशनच्या एंडिंगला देईनच. ठीक आहे. तर आज आहे 24 जानेवारी. या 24 जानेवारीचा उल्लेख केला तर महत्वपूर्ण असणाऱ्या घटनांचा संदर्भ आजच्या दिवशी घडलेला होता. इतिहासाचा रेफरन्स घेत असताना 1950च्या कालावधीमध्ये या 24 जानेवारीला आपण जनगण मन हे आपला नॅशनल अँथम म्हणून आपण स्वीकारलं होतं. ज्याला म्हणण्यासाठी आपल्याला 52 सेकंदाचा कालावधी लागतो. ज्याचे असणारे लिरिक्स लिहिले होते रवींद्रनाथ टागोरांनी. आणि या असणाऱ्या राष्ट्रगीतातील असणाऱ्या 5 कडव्यांचं जे काही मूळ गीत होतं का, ते राजा पंचम जॉर्ज द फिफ्थ याच्या स्वागतासाठी 1911च्या कालावधीमध्ये ते जेव्हा भारतात आले होते का, त्यांना इथं आपण म्हणून दाखवलेलं होतं. हे लक्षात घ्यायचं. सोबतच 1966च्या कालावधीमध्ये एक खूप महत्त्वपूर्ण व्यक्ती आपण गमावले. ते म्हणजेच काय त्या ठिकाणी डॉक्टर होमी भाभा यांचा उल्लेख या ठिकाणी करतो आणि त्यांची असणार डेथ अॅनिव्हर्सरी आहे आज. त्या म्हणतो आपण न्यूक्लिअर सायंटिस्टचा असणार उल्लेख या ठिकाणी किंवा फिजिसिस्टचा असणार उल्लेख याच्यामध्ये करतो. 1991च्याच कालावधीमध्ये एका महत्त्वपूर्ण व्यक्तीचं निधन झालं. ते होते ऑथर आणि फिल्म मेकर. त्यांचा उल्लेख केला तर पद्मराजन यांचा उल्लेख करतो. खूप मोठ्या स्वरूपामध्ये यांचं नाव घेतलं जातं फिल्म इंडस्ट्री अंतर्गत. सोबतच आजचा जो 24 जानेवारीचा दिवस आहे का, जो 2008 पासून आपण स्टार्ट करतोय, तो आहे नॅशनल गर्ल चाइल्ड डे. हाही उल्लेख इथं लक्षात घ्यायचा. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरती बघायचं झालं, तर इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन हा सेलिब्रेट केला जातो. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पटकन कमेंट करून सांगा, नॅशनल एज्युकेशन डे हा कोणत्या दिवशी सेलिब्रेट केला जातो आणि कोणत्या महान पुरुषाचा असणाऱ्या जयंतीचा उल्लेख आपण तिथं करतो, हे तुम्हाला सांगायचं. 24 जानेवारीचा उल्लेख आपण करतो इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन. आणि या वर्षाची थीम जर पाहिली, कारण हे कितव्या क्रमांकाचं इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन सेलिब्रेट करतोय, तर 5व्या क्रमांकाचं. आणि याची थीम असेल यावर्षी टू इन्व्हेस्ट इन पीपल, प्रायोरिटाइज एज्युकेशन्स. काय करायचं आपल्याला या ठिकाणी? आपली जी प्रायोरिटी आहे का, ते एज्युकेशन वरती फोकस करायचंय, असा उल्लेख याच्यामध्ये असेल. त्यानंतर न्यूज पहा. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत अर्जुन टँक, नाग क्षेपणास्त्र प्रणाली, K9 वज्र आणि आकाश शस्त्र प्रणाली प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रदर्शित केले जातील, असा असणारा उल्लेख इथं भारतीय सैन्याच्या माध्यमातून केला जातोय. मग भारतीय लष्कराने सांगितलं की आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत अर्जुन टँक, नाग क्षेपणास्त्र प्रणाली, K9 वज्र आणि आकाश शस्त्र प्रणाली यासारखी स्वदेशी विकसित उपकरणे 26 जानेवारी रोजी कर्तव्य पथावरती प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रदर्शित केली जाणार आहेत. ओके. आणि हे बघत असताना भारतीय लष्कराच्या 6, भारतीय सेनेचा 1 आणि भारतीय नौदलाचा 1 अशा 8 मार्चिंग तुकड्या या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी घेतील. आणि इथं मेकॅनाइज्ड इन्फंट्री सोबतच डोगरा रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट, मराठा लाईट इन्फंट्री, बिहार रेजिमेंट, गोरखा ब्रिगेड या परेडमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर पुढची न्यूज पहा. मध्य प्रदेशातील ओरछा येथे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते 18 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मग इथं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्य प्रदेशातील ओरछा येथे 18 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे. आणि मुख्यमंत्री श्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री श्री वीरेंद्र कुमार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रल्हाद सिंह पटेल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 6,800 कोटी रुपयांच्या एकूण 550 किलोमीटर लांबीचे असणारे लोकार्पण करताना दिसतायत इथं. यावेळी इथं श्री गडकरी साहेब म्हणाले, की बेटवा येथे पूल बांधण्याची स्थानिकांची 2 दशके जुनी मागणी आहे. आणि ती आता पूर्ण होताना दिसते. हा जो पूल आहे का, हा 665 मीटर लांबीचा पूल 25 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आहे.
सोबतच ओरछा, झाशी आणि टिकमगडी ची कनेक्टिव्हिटी 2 लेन पक्की खांदा पूल आणि फुटपाथच्या बांधकामामुळे सुधारेल, असाही विश्वास या ठिकाणी मांडताना दिसतंय. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पोर्ट ब्लेअर मध्ये आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक वीकच्या समारोप कार्यक्रमाला संबोधित करताना दिसत आहेत. कुठला आयकॉनिक वीक? पोर्ट ब्लेअर मध्ये आझादी का अमृत महोत्सव याचा असणारा आयकॉनिक वीकचा उल्लेख येतोय. गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पोर्ट ब्लेअर मध्ये आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत आयकॉनिक वीक समारोपाला या समारोप कार्यक्रमाला संबोधित केलं. नेताजी स्टेडियमवर मेगा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी ते म्हणाले की देशाने आपल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना बेटांची नावे ठेवली नाहीत. या पावलाने केंद्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलाचे मनोबल वाढवले आणि तरुणांना प्रेरणा दिली आणि ती असणारी नावं आता आपण या असणाऱ्या बेटांना पण देताना दिसतोय. हा उल्लेख याच्यामध्ये असेल. सोबतच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे व्यक्तिमत्व हे वैविध्यपूर्ण होते. नेताजींना वसंत ऋतूसारखे आकर्षण, अतुलनीय नेतृत्व, प्रशासकीय कौशल्य आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची, बिनधास्त लढण्याची भावना होती. ते आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील एक ध्रुव तारा होते, असाही उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर तवांग मठाच्या तवांगच्या मोनपा जमातीच्या 3 दिवसांच्या मठ उत्सवात भारतीय सैन्य सहभागी होतोय. लक्षात ठेवायचं, कल्चरल हेरिटेज तर खूप स्ट्रॉंग आहेच आणि त्याच्यामध्ये आपला डिफेन्स सुद्धा पार्टिसिपेट करतोय. त्यामुळे ही न्यूज हायलाइट होणारच आहे. मग तवांगच्या मोनपा जमातीचा 3 दिवसांचा मठोत्सव तवांग मठात साजरा केला जातोय आणि हा सण 11व्या चंद्र महिन्याच्या 28व्या दिवसापासून सुरू होतो. थोडेफार मुद्दे लिहिता आले आपल्याला मेन्स मध्ये तरी पण बेस्ट आहे. यावर्षी तो 20 ते 22 जानेवारी 2023 दरम्यान साजरा करण्यात आला आणि तवांग मठातील मोनपा जमातीने लामा सोंगखापा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि रोग, दुर्दैव आणि नैसर्गिक आपत्तींना जन्म देणाऱ्या वाईट आत्म्यांचा पाठलाग करण्यासाठी तोरग्या सण साजरा केला जातो आणि मठातील लामांनी योद्धा अपूरच्या पोशाख परिधान केलेले छमनृत्य हे उत्सवाचे वैशिष्ट्य होते. छमनृत्य लक्षात ठेवायचे आणि लामा वेगवेगळ्या पोशाख आणि मुखवटे घालून नाचतात तेव्हा रंगीबेरंगी 3 दिवसांचा उत्सव हा अधिकच मोहक बनतो. असे करत असताना ते ड्रम आणि झांजांसोबत काही भावपूर्ण संगीत सादर करतात, हेही लक्षात घ्यायचं. त्यानंतर केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत एक दिवसीय राष्ट्रीय एससी/एसटी हब कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केलेलं आहे. केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत दिवसभराच्या असणाऱ्या राष्ट्रीय एससी/एसटी हब कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केले आणि राष्ट्रीय एससी/एसटी हब आणि एमएसएमई मंत्रालयाच्या इतर योजनांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे आणि उद्घाटन सत्राला संबोधित करताना एमएसएमई मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जे काही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय एससी/एसटी हब आणि एमएसएमई मंत्रालयाच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना ज्या सुरू केलेल्या आहेत या वर्षभरामध्ये, त्याचाही उल्लेख या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये करताना दिसतायत, हेही लक्षात घ्यायचं. त्यानंतर जी न्यूज खूप मोठ्या पद्धतीने वारंवार गाजते त्याच्यावर संदर्भातले जे न्यूज येते ते म्हणजेच कुठलं, जम्मू मधील विशेष न्यायालयाने बंदी घातलेल्या JKLF प्रमुख यासिन मलिकचा 1990च्या असणाऱ्या 4 IAF जवानांच्या हत्येशी संबंधित खटल्यातील मुख्य साक्षीदारांची उलट तपासणी करण्याचा अधिकार हा पूर्णपणे बंद करताना दिसतायत. म्हणजे वारंवार या घटना पुढे येऊ नयेत आणि त्यातून केसेसला वेगवेगळ्या पद्धतीच्या कलाटणी मिळू नयेत. त्यामुळे हा महत्वाचा निर्णय इथं घेताना दिसतायत. मग काय पहा, यासिन मलिकच्या 1990च्या असणाऱ्या 4 IAF जवानांच्या हत्येची संबंधित एका खटल्यातील मुख्य साक्षीदाराची उलट तपासणी करण्याच्या अधिकारावरती बंदी घातली असून आणि त्यानं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा असणारा नकार देताना सुद्धा दिसतायत. टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरल्यानंतर दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या मलिकने जम्मू कोर्टात साक्षीदारांची शारीरिक उलट तपासणी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. न्यायालयात ते इथं व्हर्च्युअली हजर होते आणि वरिष्ठ अतिरिक्त महाधिवक्ता आणि सीबीआयच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार मोनिका कोहली मलिक यांना विचारण्यात आले की त्यांना या खटल्यातील प्रमुख साक्षीदार
व्ही.के. शर्माची तपासणी करायची आहे का? त्यांनी नकार दिला आणि कोर्टात शर्मा यांनी शारीरिक चौकशी करू इच्छित असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. या प्रकरणी मलिकसह अन्य 6 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहेत आणि सीबीआयने जम्मूमधील नियुक्त टाडा न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केल्यानंतर 2020 मध्ये आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलेले होते. हे लक्षात घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल सर टाडा न्यायालय कसं काय? टाडाच्या बाबतीमध्ये असणारा कायदा तर 1985 चा होता आणि तो 95 ला कॅन्सल झाला. मात्र या दरम्यान जेवढे काही केसेस रजिस्टर झालेत का, त्यांचा निकाल हा टाडा न्यायालयाच्या अंतर्गतच दिला जातो, हेही लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला तुम्ही पटकन मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, याच्याशी संबंधित भारतीय राज्यघटनेतल्या कोणत्या मूलभूत कलमाचा रेफरन्स याच्यामध्ये येतो मूलभूत हक्काचा? कलम 20, कलम 21 का कलम 22? या तिघांपैकी कोणतं कलम आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगणार आहात. नंतर पहा, कुपोषणामुळे मुलांच्या मृत्यूच्या अहवालानंतर ब्राझीलने यानोमामी प्रदेशात वैद्यकीय आणीबाणी घोषित करताना दिसतायत. पहा, ब्राझीलचा संदर्भ वारंवार गाजतोय. मध्यंतरी डेमोक्रेसीमुळे गाजत होता. आता ह्या असणाऱ्या मेडिकल इमर्जन्सीमुळे गाजतोय. मग ब्राझीलमध्ये बेकायदेशीर सोन्याच्या खाणीमुळे कुपोषण आणि इतर रोगांमुळे मुले मरत असल्याचा अहवाल सरकारने आल्यानंतर या असणाऱ्या यानोमामी प्रदेशात वैद्यकीय आणीबाणी घोषित केली आणि हे बघत असताना व्हेनेझुएलाच्या सीमेला लागून असलेला हा यानोमामी प्रदेश हा देशातील सर्वात मोठा स्वदेशी आरक्षण आहे याच्यामध्ये आणि सरकारने अन्न पॅकेजची घोषणा केली की पोर्तुगालच्या आकाराच्या असणाऱ्या रेन फॉरेस्ट आणि उष्णकटिबंधीय सवानाच्या प्रदेश सुमारे 26,000 यानोमामी राहतात. डायरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारला यानोमामी चर्चेमध्ये होता. हा असणारा समुदाय कोणत्या असणाऱ्या देशांतर्गत आहे? तर तुम्हाला ब्राझील लक्षात ठेवणं गरजेचं असेल आणि त्या प्रदेशामध्ये इथं प्रत्यक्षात अन्न पॅकेजसाठी उड्डाणं सुद्धा होताना दिसतायत आणि ते अन्न पॅकेजेस पोहोचवताना दिसतायत इथं. मग यानोमामीवर अनेक दशकांपासून बेकायदेशीर सोन्याच्या खाण कामगारांनी आक्रमण केलेलं आहे, असाही उल्लेख याच्यामध्ये येतो. त्यानंतर थायलंडचा असणारा शटलर कुंडलावूत विटिडसने इंडिया ओपन बॅडमिंटनचे असणारे विजेतेपद पटकावलेलं आहे. हेही लक्षात घ्यायचं. मग पहा, नवी दिल्लीतील असणाऱ्या केडी जाधव इंडोर स्टेडियमवर इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत नंबर 1 च्या असणाऱ्या डेन्मार्कच्या विक्टर एक्सलेसनचा या असणाऱ्या सामन्यामध्ये पराभव करताना दिसतात. आता हे 22-20, 10-21, 21-12 हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. तत्पूर्वी कोरियन सनसनाटी एन सेयुंगने महिला एकेरीची अंतिम फेरी जिंकली. आणि त्यांनी जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा पराभव करताना दिसतायत. मग हे दोन्ही नावं आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर एक महत्त्वपूर्ण निर्णय येतोय आपल्या हायकोर्टाचा बॉम्बे हायकोर्टाचा. काय पहा, गर्भपात करण्याचे निर्णय स्वातंत्र्य हे महिलालाच असतील असा असणारा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. मग इथं लक्षात घ्यायचं काय पहा, गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची हे ठरवण्याचा अधिकार संबंधित महिलेलाच आहे. त्याबद्दलचा निर्णय केवळ तिच्या एकटीचाच आहे असं ठाम मत इथं दिलेलं आहे. कारण न्यायालयाने एका विवाहितेला 32 आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी देताना हे मत व्यक्त करताना दिसतात. 32 आठवड्यांच्या असणाऱ्या गर्भपाताचा निर्णयाचा अधिकार या ठिकाणी देताना दिसतात. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि न्यायालय काय म्हणतोय पहा इथं, गर्भधारणा कायम ठेवायची की गर्भात विकृती असल्यामुळे गर्भपात करायचा याचे स्वातंत्र्य हे संबंधित महिलेलाच असणार आहे. आणि गर्भातील विकृती लक्षात घेता गर्भधारणेचा टप्पा आणि कायद्याने घालून दिलेली गर्भपाताची कालमर्यादा हा मुद्दा गौण आहे आणि विलंबाच्या कारणास्तव गर्भधारणा कायम ठेवणे म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळाला निरोगी आयुष्याचा आधार आणि महिलेला चांगल्या पालकत्वाचा अधिकार नाकारल्यासारखा आहे असाही उल्लेख इथं केलेला आहे. मग आता जर कायद्यावरील जर मुद्दा बघितला तर कायद्याने 24 आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी दिली असली तरी त्यावर पूर्णपणे बंदी घातलेली नाही. या उलट गर्भधारणेनंतरच्या टप्प्यात गर्भात विकृती आढळल्यास काय करावे याबाबत कायदा काहीच म्हणत नाही असा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आणि वैद्यकीय मंडळाच्या अहवालात कायद्यातील तरतुदींबाबत काहीच उल्लेख नसल्याचे सांगताना वैद्यकीय मंडळाच्या अहवालाशी असहमत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं आणि महिलेला हा अधिकार देताना दिसतायत. मग कायद्यानुसार गर्भपात करण्याचा असणार कालखंड किती आहे तर 24 आठवड्यांचा. मात्र आता 32 आठवड्यांचा असणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा गर्भपात करण्याचा निर्णय हायकोर्ट मान्य कसा करतोय? कारण
जर विकृती असेल गर्भामध्ये, तर त्याबद्दलचा असणारा नियम कोणत्याही असणाऱ्या कायद्यामध्ये स्पष्ट पद्धतीनं सांगितले नाही, म्हणून हा निर्णय आहे. त्यानंतर राज्यपालांची पदमुक्तीची इच्छा आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती होते. आपल्याला माहिती असलं पाहिजे, की राज्यपालांना पदत्याग करायचा असेल, तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो आणि हा राजीनामा त्यांना राष्ट्रपतींना देणं अपेक्षित असतो. त्या अनुषंगाने मात्र त्या अगोदर हे कोणाकडे आपल्या असणारा मुद्दा मांडतायत, तर पंतप्रधानांकडे मांडतायत. आता हा शेवटी परत राजकारणाचाही संदर्भ याच्यामध्ये येतो, कारण बऱ्याच वेळा असं होतं, सरकार बदललं की त्या राज्यातील असणारे राज्यपाल सुद्धा बदलले जातात. त्याचाच असणारा संदर्भ याच्यामध्ये असेल. त्यानंतर आपल्या राज्यामध्ये भरपूर काही राजकीय घटना घडतायत. त्यामध्ये ठाकरे गट आणि वंचित यांच्यामध्ये युती होताना दिसते. राज्यात नवे राजकीय समीकरण आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध नसल्याचा सुद्धा याच्यामध्ये दावा केला जातोय. ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनांचा उल्लेख याच्यामध्ये येतोय आणि वंचित बहुजन आघाडी यांनी युती झाली आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे असणारे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दादर येथील आंबेडकर भवनात युतीची घोषणा केली आहे आणि ही घोषणा करत असताना हुकुमशाहीकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यानंतर एम-पी-एस-सीच्या असणाऱ्या सदस्यांची नियुक्ती होताना दिसते, की एम-पी-एस-सीनं काय केलं? सदस्यांच्या रिक्त जागांवर डॉक्टर सतीश देशपांडे आणि डॉक्टर अभय वाघ यांची असणारी सदस्य पदावरती नियुक्त करताना दिसतायत. आणि थोडं लक्षात काय घ्यायचं? एम-पी-एस-सीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची संख्या ही घटनेत पण सांगितलेली नाही. पण ती असते किती? अध्यक्ष आणि 5 सदस्य अशी 6 सदस्यांची समिती असते. गेल्या काही वर्षांमध्ये ही नियुक्ती होतानाच दिसत नाही आपल्याला आणि या रेफरन्सच्या अंतर्गत आता ही नियुक्ती होताना दिसते. हेही लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर शैक्षणिक धोरण अंमलबजावणीचा सुकाणू समितीकडून आढावा सुरू करण्यात आलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पहिली बैठक असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यास राज्य सुकाणू समितीने बैठकीला सुरुवात केली आणि त्याची पहिली बैठक ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असणार आहे. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कितपर्यंत लागू होतोय, तो तळागाळापर्यंत पोहोचतोय का, हाही संदर्भ याच्यामध्ये मांडला जाईल. त्यानंतर पिफ यालाच म्हणतो पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. याच्यामध्ये राहुल रवैल सोबतच अरुणा राजे, जॉनी लिव्हर आणि विद्या बालन या उपस्थित असणार आहेत आणि स्पर्धात्मक विभागातील 7 मराठी चित्रपटांची सुद्धा घोषणा इथं होताना दिसते. मग पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 21व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध सत्रांमध्ये हे सगळे कलाकार उपस्थित असणार आहेत आणि या असणाऱ्या विभागातील 7 मराठी चित्रपटांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी करताना दिसत आहेत. तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नीट आहे का? मराठी नाट्य संमेलन याच्या कितव्या संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल साहेब होते तुम्हाला सांगायचं आहे. मी ऑप्शन देतो 99व्या, 100व्या, 101 का 102 यापैकी कोणत्या असणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते हे तुम्हाला सांगायचं. आणि याच्यामध्ये जे चित्रपट निवडले गेलेत का मराठीच्या अंतर्गत, तर ते आहेत मदार, ग्लोबल आडनाव, गिरकी, टेरिटरी, डायरी ऑफ विनायक पंडित, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, पंचक यांचाही उल्लेख याच्यामध्ये दिसतोय. नंतर नौदलाला वागीरचं बळ मिळताना दिसतंय. आपण जो प्रोजेक्ट 75 होतं ना, त्या प्रोजेक्ट 75 च्या अंतर्गत जे आपण हे सबमरीन भारतामध्ये आणतोय का? कोणते ते सबमरीन? तर हे आहेत न्यूक्लिअर सबमरीनचा रेफरन्स आणायचा होता, मात्र हा फ्रान्स सोबतचा नाही. तर ते आहेत इलेक्ट्रिक डिझेल बेस्ड सबमरीन आहे, ते लक्षात घ्यायचं. भारतीय नौदलाची कलवरी श्रेणीतील 5वी पाणबुडी आय-एन-एस वागीर ही मुंबई नौदलाच्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्सनी लिमिटेडने या पाणबुडीची बांधणी केली आहे. त्यासाठी फ्रान्सचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. आणि नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडताना दिसतायत. हेही लक्षात घ्यायचं. त्यानंतर 25% आयफोनची निर्मिती लवकरच भारतातून होईल. Appleच्या योजनेबाबत केंद्रीय मंत्र्यांची घोषणा याच्यामध्ये दिसते. आयफोन निर्माता Apple या असणाऱ्या कंपनीचे बदलत्या जागतिक व्यवसाय चित्राला अनुसरून भारतातून उत्पादनात वाढ करण्याचा विचार करीत असून सध्याच्या जागतिक उत्पादनात असलेले 5 ते 7% वाटा यापुढे जाऊन 25% वाढवण्याचा निर्णय हा आता याच्यामध्ये येतो. या प्रकल्पातून जवळपास 60,000 लोकांना रोजगार दिला जाईल आणि हा प्रकल्प बेंगळूर जवळ होसूर या ठिकाणी निर्माण केला जातोय असा उल्लेख असेल आणि भारतात सध्या
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या निर्मितीमध्ये दिग्गज फॉक्सकॉन असेल, विस्ट्रॉन असेल, पेगाट्रॉन असेल या कंपन्यांद्वारे निर्मित iPhone तयार केले जातात. हेही लक्षात घ्यायचं. त्यानंतर मेरी कोम देखरेख समितीची अध्यक्ष असणार आहे. जो सध्याला कुस्ती महासंघाचा खूप मोठा मोठा मुद्दा त्यांच्यावरती आरोप होत होते. त्या अनुषंगाने हा निर्णय असेल. कुस्ती महासंघ अध्यक्षांच्या चौकशीसाठी सरकारकडून समितीची नियुक्ती होताना दिसते. भारताची तारांकित बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय देखरेख समिती भारतीय कुस्तीगीर महासंघाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणार असून महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी होणार आहे. असाही उल्लेख याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सोबतच महिला IPL मधील संघाच्या विक्रीतून BCCIची 4,000 कोटींची कमाई होते की काय? असाही मोठा प्रश्न आहे. आता हा जर मुद्दा पाहिला तो पाकिस्तानचा असणारा जो काही प्रीमियर लीग आहे का, त्याच्या कितीतरी पट जास्त ही रक्कम आपल्याला दिसते. ठीक आहे. प्रत्येक देशाचं असणारं कर्तव्य असतं, कर्तृत्व असतं. त्यातून हे मुद्दे दिसतात आणि आपला भारत सध्या क्रिकेटमध्ये खूपच नावलौकिक मिळवतोय ना. महिला इंडियन प्रीमियर लीगचा उल्लेख केला. 2020 क्रिकेटमधील 5 संघाचा लिलाव बुधवारी पार पडण्यात असून यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला 4,000 कोटी रुपये इतके मिळणे अपेक्षित आहे. आणि महिलांच्या पहिल्या IPLचे आयोजन केले जाणार आहेत आणि 5 संघाच्या खरेदीसाठी आघाडीचे उद्योग समूह उत्सुक आहेत आणि तज्ञांच्या अंदाजानुसार प्रति संघामागे 500 ते 600 कोटी रुपयांची असणारी विजयी बोली लागण्याची शक्यता आहे आणि प्रत्येक संघाच्या खरेदीसाठी किमान 500 कोटी रुपयांची विजयी बोली लागू शकते आणि 800 कोटींहून अधिकची बोली लागण्याची सुद्धा शक्यता कमी नाही असाही उल्लेख याच्यामध्ये मांडला जातोय. आणि इथं लक्षात घ्यायचं या IPL मध्ये संघ खरेदीसाठी 30हून अधिक कंपन्या व फ्रँचायझींनी 5 लाख रुपये किमतीची निविदा कागदपत्रे देण्यात घेतलेली आहे. हेही लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला आपला स्टार्टिंग बुस्टर क्वेश्चन जो घेतला होता त्याचा आन्सर बघूया. चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने कोणत्या शहरात हा असणारा केंद्र आयोजित करण्यासाठीचा असणारा केंद्र निवडताना दिसतायत? पुणे, चेन्नई, अहमदाबाद का हैदराबादचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय? तर याचं उत्तर असेल त्या ठिकाणी तर तो आहे ऑप्शन नंबर डी हैदराबाद या ठिकाणी. The World Economic Forum Center for the Fourth Industrial Revolution will be hosted in हैदराबाद. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला मग आपण जो मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट केला आन्सर रायटिंग साठी त्यातला 19व्या नंबरचा क्वेश्चन आहे. तो काय आहे? अलीकडच्या काळात दीर्घ काळापर्यंत ऑनलाईन प्रदर्शनामुळे मुलांच्या ऑनलाईन सुरक्षिततेला धोका वाढला आहे. या संदर्भात मुलांसाठी सायबर स्पेस सुरक्षित करण्यासाठीच्या उपाययोजना तुम्हाला सुचवायच्या आहेत. 250 शब्दांमध्ये लिहायचंय. 15 मार्कांसाठी 3 पेजेसची माहिती असली पाहिजे. बरेचसे विद्यार्थी लिहितायत पण खूप कमी लिहितायत. काही विद्यार्थी लिहितायत तर खूप लहान अक्षरामध्ये खूप लिहितायत. तर थोडंसं आपल्याला एक-दोनदा काय करा, प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर काउंट करा वर्ड्स किती होतात ते हां. आणि हे लिहून तुम्हाला माझ्या नंबरवरती पाठवून द्यायचंय 9860860342 आणि आपलं अभ्युदय अकॅडमीचे ॲप्लिकेशन हे लाईव्ह झालेलं आहे प्ले स्टोअरवरती. तुम्ही असणाऱ्या प्ले स्टोअरवरती जाऊन आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आणि आय होप आज जे आपण राष्ट्रपातळी सोबत राज्य पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या न्यूज आपण कव्हर केलेल्या आहेत ना, त्या न्यूज तुम्हाला समजल्या असतील. सेशन आवडला असेल तर आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे सेशन घेऊन जायचंय. आणि भेटूया उद्या सकाळी परत 6 वाजता. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक यू.